नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. उपोषणकर्त्यांसमोर शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्राची सरकारी डॉक्टरांची वादग्रस्त वक्तव्य. संबंधित डॉक्टरांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी. आलास, बुबनाळ, चिंचवाड तालुका शिरोळ येथील नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर माती उत्खननाविरोधात शिरोळ तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री गंभीर प्रकार घडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. उपोषणकर्ते डॉक्टर गणेश वायकर यांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय मदतीसाठी सरकारी डॉक्टरांना संपर्क करण्यात आला. मात्र संबंधित सरकारी डॉक्टरांनी मध्यरात्री तपासणी करण्यास नकार देत आंदोलकांशी अयोग्य शब्दात संवाद साधल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित डॉक्टरांनी आंदोलकांच्या तोंडावरच आम्ही मध्यरात्री आंदोलकांना तपासू शकत नाही, आमच्याकडे गाडीही उपलब्ध नाही, ऊसतोड कामगारांसारखी अवस्था झाल्यानंतरच आम्ही सलाईन लावू, आम्ही रात्री झोपलेला असतो, आम्हाला कशाला उठवता, अशा प्रकारची वक्तव्य केली. ही सर्व घटना पोलीस अधिकाऱ्यांसमोर घडली असून पोलीस तसेच उपस्थित आंदोलक हे या प्रकाराचे साक्षीदार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित सरकारी डॉक्टरांविरोधात तात्काळ कारवाई करून त्यांना कामावरून निलंबित करण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या वतीनं करण्यात आली आहे. आलास येथे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जेसीपी, पोकलँड मशीनद्वारे बेकायदेशीर माती उत्खनन सुरू असून दररोज सुमारे 200 ब्रास माती काढली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच ही माती 50 पेक्षा अधिक हायवा डंपर गाड्यांद्वारे वाहतूक केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच आंदोलनकर्त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.